आणि आज असा छान ड्रेस घालून मी रेडी झालेली आहे. का ते सांगते त्याआधी हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन. त्याच्यासाठीच मी आता ही पूजा मांडत आहे. तर पूजा मांडण्यासाठी मी मस्त चौरंग मांडला. चौरंगानंतर त्याच्यावरती लाल वस्त्र घातलं. तसेच स्वामी समर्थ महाराजांचा आमच्याकडे फोटो होता, मूर्ती नव्हती, मग फोटोच मांडला. तसेच चौरंगाभोवती छान अशी ही रांगोळी काढली. रांगोळी काढल्यानंतर दिवा लावला आणि नंतर महाराजांच्या फोटोला अष्टगंध लावला. तसेच फुले वाहिली आणि तसेच त्यानंतर मी आता स्वामी चरित्र सारामृतची आज पारायण करणार होते. त्यासाठी ती पोथी मांडली, धूप अगरबत्ती ओवाळली, तसेच सर्व पूजेला हळदी कुंकू आणि माझ्या कपाळी सुद्धा कुंकू लावले. यानंतर मी आता श्री स्वामी समर्थ नामाचा एक माळ जप केला. तसेच यानंतर आता पोथी सुद्धा वाचायची होती, म्हणून ते चरित्र सारामृत वाचले. आणि स्वामी समर्थाचं चरित्र वाचताना एवढं छान असं प्रसन्न वाटत होतं ना घरामध्ये, ते काय सांगू. त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून आरती केली. आरती केल्यानंतर आम्ही स्वामी समर्थांची प्रार्थना म्हटली. तसेच प्रार्थना झाल्यानंतर जय जयकार सुद्धा म्हटला, जो की मी तुम्हाला आता ऐकवते. ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. ओम श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाची मी साधी भोळी ही पूजा मांडलेली आहे. तसेच मी आता नैवेद्यासाठी आशिष यांना पेढा सांगितला होता. मग पेढ्याचा नैवेद्य दाखवला. आम्ही सुद्धा सर्वांनी तो प्रसाद घेतला. आणि असा होता आमचा आजचा छान आणि प्रसन्न दिवस. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.